नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं मार्केट सगळ्यांची लागली असेल. आज नॉन स्टॉप मार्केट आज खाली पडत गेलेलं आहे. नाही म्हटलं तरी बापरे हो, 1900 पॉईंट. आज बरेचसे लोक हिरो बनले असतील आणि बरेचसे लोक झिरो. आज आपण तुम्हाला काही ट्रेड दिले नाही, कारण आपलं असं म्हणणं होतं की आज तुम्ही दूर राहिलेलंच बरं. तर मग आज आपण बघूया की आपले ट्रेड जर आपण घेतले असते तर कुठे बनलं असतं. ॲक्च्युली मार्केट ओपन होताच मी तुम्हाला ही एक लेवल दिली होती. आता जे लोक आपला रोज लाईव्ह ॲनालिसिस जॉईन करतात त्यांना ही लेवल काढल्या समजलं असेल की करायचं काय आहे. तर आणि बाकीच्या कुठल्या लेवल ड्रॉ करायच्या आधीच मार्केट मूव्स म्हणजे खाली निघालं होतं. तर मग आपण ट्रेडमध्ये गेल्यामुळे आपण बाकीच्या ज्या ड्रॉइंग्स असतात त्या काढू शकलो नाही. तर हा तुमचा पहिला ट्रेड होता इथे. आणि अशा ट्रेडमध्ये जो तुमचा एसएल असतो तो एक छोटासा एसएल तुम्हाला पुट करायचा असतो. जवळपास तुम्ही इथे 40-50 पॉईंटचा एसएल पुट करू शकले असते. हा पूर्ण 350 पॉईंटची कॅन्डल तुम्ही आहे हे लक्षात ठेवा. आणि या क्लोजिंगला जर तुम्ही ट्रेड घेतला असता तर तुम्हाला एक 13 ते 20 पॉईंटचा एसएल वरती काम जमलं असतं तुमचं. आणि नाही म्हटलं तरी तुम्हाला 400-450 पॉईंट्स तिथे मिळालेले आहेत सपोज स्पॉटमध्ये. तर आपण याच स्पाइकमध्येच आपण प्रॉफिट बुक केलं होतं ॲक्च्युली. कारण स्कॅल्पिंगमध्ये आपण जास्त वेळ थांबत नाही. मार्केट कधीही रिव्हर्सल होतं बघा. मार्केट इथे आलं आणि लगेच रिव्हर्स झालं या पद्धतीने. तर प्रॉपर ट्रेड जो तुमचा बनला असता आणि तो प्रॉपर ट्रेड या लेवलला आपण बनवू शकलो असतो. ही जी लेवल आहे इथे, तर यामध्ये आपला जो एस एल बनतो हा जो लेटेस्ट स्विंग आहे तो, आणि आपली ही लेवल जी होती तीच लेवल आपला एंट्री पॉईंट राहिला असता. म्हणजे हा जो पॉईंट आहे आपला तोच आपला एंट्री पॉईंट राहिला असता आणि आपण ट्रेडला इनिशिएट केलं असतं. जवळपास 30 पॉईंटचा आपला एस एल इथे बनला होता आणि पहिलं टार्गेट आपलं सेम हे राहिलं असतं. हा जो आपला स्विंग लो होता हाच आपला पहिलं टार्गेट राहिला असतं आणि सक्सेसफुल ट्रेड हा आपला राहू शकला असतो. पूर्ण रॅल्या कॅप्चर करण्यासाठी फार प्रॅक्टिस पाहिजे असते. पॉसिबल होत नाही ते, कारण एवढी मोठी ग्रीन कॅन्डल बनल्यानंतर मार्केट खाली जाईल हे ॲनालिसिस राहत नाही आपलं. इथून रिकव्हरीचा आपण विचार करतो आणि जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा एका शॉर्टमध्ये खाली येतं, त्यामुळे त्यामध्ये रनिंग कॅन्डलमध्ये एंट्री करता येत नाही. आता ही जी लेवल आहे या लेवलवरती आपण बाईंगचा प्लॅन बनवला असता. हा एस एल राहिला असता आणि आपला एस एल इथे हिट झाला असता. अंडरस्टँड. मग त्यानंतर ही जी लेवल आहे या लेवलचा एक ट्रेड बनला असता आणि जो एस एल राहिला असता आपला तो एक जवळपास 80-83 पॉईंटचा, म्हणजे प्रीमियममध्ये 40 पॉईंट्स वगैरेचा एस एल बनला असता. आणि टार्गेट बघा तुम्हाला 40 पॉईंट वर्सेस 400 पॉईंट्स, म्हणजे जवळपास 1:10चा रेशो. पण ह्या बोलायच्या गोष्टी आहेत, प्रॅक्टिकलमध्ये असं काही होत नाही. ऑफ मार्केटमध्ये हे ट्रेड इथे बनला असता इथे बनला असता हे सांगायला फार सोपं जातं. प्रॅक्टिकलमध्ये ते ट्रेड पकडणं डिफिकल्ट जातं. त्याचं रिझन सिम्पलचं आहे. जेव्हा इथे मेंटॅलिटी आपली बाईंगसाठी बनलेली आहे, आपल्याला असं वाटतं की इथून बाईंग होईल, तर आपण डाऊनचा विचार नाही करत या पद्धतीने, कारण सेम सिनेरियो इथे बनलेला आहे. येते लक्षामध्ये.
आणि मार्केट दोन्ही साईडनी जाताना दाखवतो. बाईंग मध्ये आपण बरोबर आहे असं दाखवतो आणि सेलिंग आपण इथून रिव्हर्सलचा विचार केला हेही बरोबर आहे असं दाखवतो. या दोन्ही कंडिशन पैकी एक जरी आपला एसएल कटला तर मग नेक्स्ट ट्रेड आपण जनरेट नाही करू शकत. प्रॅक्टिकल किंवा लाईव्ह मार्केटमध्ये हे अडचणी येतात. इथेही तसंच. आता या लेवलच्या वरती मार्केटने सस्टेनच केलं नाही आहे, त्यामुळे हा ट्रेड इनिशिएट झाला असता, काही अडचण गेली नसती यामध्ये. पण ज्या वेळेला स्मॅक दिला जातो मार्केटमध्ये, म्हणजे फेक ब्रेकआउट बोलतो आपण त्याला, त्यावेळी डिफिकल्टी जाते. तर एकंदरीत जर आज बघितलं आपण मार्केट, तर हे बघा डेली लाईनमध्ये, आणि इलेक्शनचा इम्पॅक्ट आहे हा. जवळपास 2 दिवसामध्ये मार्केटने 2000 पॉईंट खाली डिप मारलेला आहे. 8 ते 9% मार्केट करेक्ट झालेलं आहे, आणि दॅट इज अ ह्यूज करेक्शन. तुम्ही इकडे कुठेही बघा, एवढ्या महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये एवढं मोठं करेक्शन झालेलं नाही आहे कुठेच. जे करेक्शन आपल्याला आज इथे पाहायला मिळत आहे डेली कॅन्डलमध्ये. मॅक्स टू मॅक्स करेक्शन आपले किती असतात? 4%, 5%, 3%, 3.5%, आणि दिस इज ह्यूज ॲक्च्युली. 9%च्या जवळपास आपण करेक्शन केलेलं आहे मार्केटने. तर आता मार्केट प्रेडिक्ट करण्यामध्ये काही फायदा नाही आहे, तसंही आपण कधी करत नाही त्याला. उद्या मार्केट कुठे ओपन होतं त्यावरती डिपेंड करेल सगळं. जर लेवलचा विचार करायचा म्हटलं तर आपल्याकडे ह्या लेवल येतात ज्या सपोर्ट म्हणून ऍक्ट करतील. आता मार्केट जर या लेवलच्या खाली जर सस्टेन करायला लागलं तर समजून जायचं की मार्केट जे आहे नेक्स्ट लो लावायच्या तयारीत आहे, आणि तो असणार आहे जवळपास 21,000च्या आसपासचा, 21,027, राईट. मधामध्ये डेफिनेटली हॉल्ट येतील 21,400 वगैरेचा. पण आज मार्केटने तो लो 21,000चा जो आहे तो टच करता करता मार्केट रिव्हर्स झालेला आहे इथून. तर यानंतरचं मार्केट थोडंसं प्रेडिक्ट करणं डिफिकल्ट आहे, सो वी आर नॉट गोइंग टू प्रेडिक्ट इट. जस्ट आपण ट्रेड करूया. मार्केट ज्या फ्लोमध्ये राहील त्या फ्लोमध्ये आपण बघूया मार्केटला. उद्यासाठी ही लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट रोल प्ले करेल, 21,22,200ची. तर भेटू मग लाईव्ह मार्केटमध्ये उद्याला. ॲनालिसिस आवडत असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.